श्रोतेहो नमस्कार. आज आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिवस आणि या दिनानिमित्त आपण सर्वजण आज हा राष्ट्रीय सण मोठ्या उत्साहात साजरा करत असतो. याचं कारणही फार वैशिष्ट्यपूर्ण आहे, कारण हे स्वातंत्र्य आम्हाला सहजासहजी मिळालं नाही. अनेक शूरवीरांना आपलं रक्त सांडावं लागलं, बलिदान द्यावं लागलं, आपल्या संपूर्ण कुटुंबाची आहुती द्यावी लागली आणि खूप मोठ्या परिश्रमानंतर हजारो लाखो क्रांतिकारकांच्या बलिदानातून हे स्वातंत्र्य आपल्याला मिळालेलं आहे. आणि या सगळ्या स्वातंत्र्यवीरांचं स्मरण करणं आणि त्यांचं स्मरण करत या देशाचं स्वातंत्र्य हे अबाधित ठेवण्यासाठी आपल्या प्रत्येकाने कटिबद्ध होणं आणि एक संकल्प घेऊन पुढचं मार्गक्रमण करणं असा हा सगळा संदेश देणारा किंवा असा हा कार्य करणारा हा सगळा दिवस आहे. खरं तर भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि त्यानंतरची जी सगळी पिढी होती त्यांच्यावरती या सगळ्या देशाचं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचं आणि आपलं हे सार्वभौमत्व हे कसं टिकून राहील आणि देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्याचं जे आव्हान आहे ते सगळं या येणाऱ्या स्वातंत्र्यानंतरच्या येणाऱ्या पिढीवरती आलं. खऱ्या अर्थानं हे सगळं पेललं ते म्हणजे आपल्या वीर जवानांनी. आणि त्यांनीसुद्धा या भारताच्या सीमा सुरक्षित राहाव्या आणि पुन्हा आपला देश पारतंत्र्यात जाऊ नये त्याच्यासाठी आपल्या प्राणांची शर्त केली. अनेक आक्रमणंही आपल्यावरती स्वातंत्र्यानंतरही झाली. ते थोपवून लावण्याचं काम आपल्या वीर सैनिकांनी केलेलं आहे. आणि म्हणूनच तर आम्ही जय जवान अशी सगळ्यांनी घोषणा पण दिली. परंतु जसं या मातृभूमीचं संरक्षण करण्यासाठी जवानांनी स्वातंत्र्यवीरांनी आपलं रक्त सांडलं आणि हा देश घडवला, तसंच दुसरी बाजू म्हणजे ती अशी आहे की आपला हा देश हा कृषीप्रधान आहे. आणि मग देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि सर्वात अधिक कोणी सुखावला असेल आणि जो खऱ्या अर्थाने या मातृभूमीला किंवा आमच्या या काळ्या मातीला कसायला जो लागला असेल आणि ज्याने आपला घाम गाळला असा आपला शेतकरी तो या ठिकाणी राबला, म्हणूनच या सगळ्या देशाचा हा सगळा गाडा आहे हा चाललेला आपल्याला दिसतो. आणि म्हणून मग जय जवान त्यालाच लालबहादूर शास्त्री यांनी आणखी पुढे जोडलं आणि जय किसान असं त्यांनी म्हटलं. कारण आमच्याकडे शेतकऱ्यांचीही तेवढीच महत्त्वाची भूमिका आहे. अन्नदाता आपण त्यांना म्हणतो. तर शेतकऱ्यांच्या दृष्टीने आम्ही आत्तापर्यंतचे ही 77 वर्ष स्वातंत्र्यानंतरची ही जी आपण आत्तापर्यंत पार पाडलेली आहेत, आम्ही इथपर्यंत मार्गक्रमण केलेलं आहे आणि आज आम्ही ज्या पद्धतीने आपल्या देशाचं विकास पाहतो आहोत तो सर्वच क्षेत्रातला आहे. तसाच शेती या क्षेत्रातही आपण पाहतो आहोत. वेगवेगळ्या प्रकारचे हरित क्रांती घडून आलेत, वेगवेगळे उपकरणं शेतीच्या विषयासाठी आलेत आणि त्या दृष्टीने शेतीच्या विकासाच्या दृष्टीने काम सुरू झालं. खरं तर शेतीमध्ये नवीन नवीन येणारे प्रयोग आणि त्यातून वाढणारं उत्पन्न आणि देशाचा विकास हा सगळा त्या माध्यमातून साधला जात आहे. आज 15 ऑगस्टच्या या निमित्ताने, स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने माझ्या रेडिओ देवगिरीच्या स्टुडिओमध्ये काही प्रगतशील शेतकरी उपक्रमशील शेतकरी आज आलेले आहेत. तर आपल्या सर्व शेतकऱ्यांचा खरं तर आधी आपल्या सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि या स्टुडिओमध्ये आपलं स्वागतही आहे. आज स्टुडिओमध्ये माझ्यासोबत देवगाव तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील सरपंच आणि उपक्रमशील शेतकरी श्री योगेश विक्रम कोठुळे हे उपस्थित आहेत. तसेच याच गावातील उपक्रमशील शेतकरी आणि शेती या विषयामध्ये ज्यांचं मार्गदर्शन असतं असे श्री दीपक जोशी काका, त्याचबरोबर याच गावातील ग्रामरोजगार सेवक आणि तेही उपक्रमशील शेतकरी आहेत श्री मदन संतोष बोंद्रे. आणि असेच या पॅनलमध्ये माझ्यासोबत आहेत सदाशिव गोपीनाथ गीते, हेही उपक्रम शेतकरी आहेत. आपल्या चौघांचंही आमच्या रेडिओ देवगिरीच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. 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 खरं तर आज आपण स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं ही सगळी चर्चा घडवून आणतो आहोत आणि रेडिओ देवगिरीनं हा एक वेगळा उपक्रम आपण करूया आणि जो खऱ्या अर्थाने या देशाला पोचण्याचं काम करतो आहे आणि सगळ्या देशभरातल्या नागरिकांना
अन्न पुरवण्याचं काम जो करतो आणि या मातीमध्ये घाम घालण्याचं जो काम करतो, अशी सगळी मंडळी आपण आहात. स्वातंत्र्यासाठी जसं या सगळ्या वीरांनी, मी जसं आधी सांगितलं, त्यांनी जसं रक्त सांडलं आणि हा देश घडवला, तसं हा देश घडवण्यासाठी आपण सगळ्यांनी घाम गाळला शेतकऱ्याने, आणि त्यांनीसुद्धा हा देश घडवण्यासाठीचं आपलं योगदान या ठिकाणी दिलेलं आहे. तर सुरुवातीला मी काका तुम्हाला असं विचारेल की आपण हा जो शेतीचा जो मी आधी सांगितलं की आत्ताचा जो सगळा भाग आपण पाहतो आहोत, आधीची भारताची पारंपरिक शेती आणि आताची आधुनिक शेती, तर हा सगळा जो क्रम चालत आलेला आहे, तर याबद्दलचं तुमचं मत काय आहे? प्रथम मी आज स्वातंत्र्य दिनानिमित्त आज देवगिरी FM ह्या वाहिनींनी आज आम्हाला सर्वसामान्य शेतकऱ्यांना इथे बोलवून जो सन्मान दिला त्याबद्दल आधी मी त्यांचे धन्यवाद मानतो. आणि असेच नवीन नवीन उपक्रम करत राहा, त्यानिमित्ताने नवीन युवक आपल्याशी जोडले जातील आणि वेगवेगळे विषय आपल्यापासून चर्चिले जातील आणि त्याचा फायदा नक्कीच सर्वसामान्य लोकांना होईल. प्रथम मी धन्यवाद देतो FM देवगिरीला. आणि आजची जी परिस्थिती आहे एकंदरीत शेतीची, मी सुद्धा 1984चा पदवीधर आहे. पदवीचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी गावाकडेच शेती करायला जाण्याचा निर्णय घेतला. मी एकत्र कुटुंबात राहिलेला असल्यामुळे ते संस्कार आणि 4 पिढ्याचा शेतीचा जो अनुभव आहे आमच्या कुटुंबाचा, त्याचा एक पुढे वारसा पुढे चालवण्याचा मी एक प्रयत्न करतोय. यातून एकच आहे की 1970ला जे हरित क्रांती झाली, तत्कालीन परिस्थिती अशी होती की भारतात अन्नधान्य खायला नव्हतं. बरोबर. आणि त्या परिस्थितीत बाहेरचे देश अन्नधान्य द्यायला पुरवायला तयार नव्हते. ह्या असल्या अवघड परिस्थितीत तत्कालीन जे मुख्यमंत्री होते, राजकर्ते, त्यांनी मग त्यावेळेला हरित क्रांतीची हाक दिली. बरोबर. आणि आज जे आपण जे संकरित बियाणं किंवा हे दिसतंय आपल्याला, किंवा जे उत्पन्नाचे विक्रमी आकडे दिसत आहेत, ते त्याचा परिणाम तो आहे की त्यांनी ते केलंय म्हणून आज आम्ही उपभोगतोय. परंतु याबरोबरच आज दुसरी नाण्याची बाजू आहे अशी की प्रदूषणाचं प्रमाण प्रचंड वाढत चाललेलं आहे. शहरी असेल, ग्रामीण असेल, आम्ही काही कोणाला दोष देत नाही, पण आज आम्ही निसर्गाचा समतोल पूर्णपणे ढासळून दिलेला आहे. आणि प्रत्येक जण एकमेकाला दोष देण्याची स्पर्धा करतोय, ही नसावी, कारण याला आपण सगळे सामूहिक जबाबदार आहोत. बरोबर. तर ह्या गोष्टीतून जे आज ग्लोबल वॉर्मिंग सारखा जो प्रश्न निर्माण झालाय, तर ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न असा झालाय की निसर्गाचा समतोल ढासळलाय आणि पावसाचं ऋतुचक्र बदललंय. कमी वेळात जास्त पाऊस पडतोय. खरंय. यामुळे प्रचंड नुकसानाला शेतकरी म्हणजे बळी पडतोय. आता याला कारण काही असतील, कोणी कोणाला दोष देऊ नये आणि आपण आपल्या परीने त्याच्यात काय सुधारणा करता येईल याच्यावर जास्तीत जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. काका, मला खरं तर आता एक मध्ये मी तुम्हाला थांबवतोय, पण मला आत्ता तुम्ही जो शब्दप्रयोग केला म्हणजे त्याचं फार कुतूहल आता माझ्या मनात निर्माण झालं, ते म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग. खरं तर चांगले चांगले जे विकसनशील देश आहे ते सुद्धा या ग्लोबल वॉर्मिंगच्या बद्दल चर्चा तर करतात, पण जबाबदारी घेण्याचा काही त्यांचा भाग त्याच्याबद्दलचा नसतो. पण आत्ता तुम्ही जसं सुरुवातीला सांगितलं की मी एक सामान्य शेतकरी आहे आणि इथे येऊन आज बोलतो आहोत आपण, पण हा सामान्य शेतकरी ग्लोबल वॉर्मिंगचाही चिंता करतो, हा एक त्यातला भाग आहे. आणि मग तो कुठेतरी बदललं पाहिजे हे चित्र, ह्याच्यासाठी पण आपण खरं तर तशा गोष्टी आपल्या मनात चाललेल्या असतात, हे तुमच्या बोलण्यातून जाणवतं. म्हणून मी तुम्हाला आता थांबवलं त्या विषयासाठी. तर आज आम्ही नुसतं ग्लोबल वॉर्मिंग ह्या विषयावर मी चर्चा करत नाही, कारण मी ते थांबवण्यासाठी काय प्रयत्न करता येईल खरं त्याच्यावर आम्ही प्रयत्न करतोय की जसं आज शून्य मशागत शेती, बरोबर, किंवा विना नांगरणी शेती, किंवा झिरो टिलेज, त्याला नावं काही काही वेगवेगळे असतील. ह्या गोष्टी काळाच्या गरजेनं रूप तुम्हाला वापरणं गरजेचं आहे. आणि जमीन जितकी आच्छादित राहील, जेवढी जमीन आच्छादित राहील तेवढं जमिनीचं आरोग्य अबाधित राहील. खरं. कारण ग्लोबल वॉर्मिंगचा पण म्हणजे निसर्गाचा समतोल असा ढसळला आहे की कमी वेळात म्हणजे दिवस पावसाचे कमी झालेत, पण पावसाची आकडेवारी सरासरीला दिसते. जो जुन्या काळी 3 महिने 4 महिन्याचा पावसाळा होता, तर तो आम्हाला ती सरासरी आता आमच्या संभाजीनगर जिल्ह्याची 600-650 आहे. तसा मी 400-450 मिलीमीटर मधला शेतकरी आहे आमचा जो परिसर आहे, परंतु एका तासात 100 मिलीमीटर. खरं.
म्हणजे तुमचं 4 पावसातच पूर्ण पावसाची सरासरी होते. तर ह्या ज्या गोष्टी निसर्गाचा कोप होतोय यांनी जमिनीची धूप प्रचंड होतीये. आणि जी काय आपण जी मेहनत करून जी जमीन तयार करतोय त्याला खतं टाकू काय जे वेगवेगळे प्रकार असतील जो तो ज्याच्या परीने करतो, तर ती जी जमीन आहे ती जमीन वाहून जाण्याचा स्पीड प्रचंड वाढलेला आहे. आज नवीन नवीन धरणं होत आहेत, बंधारे केले जात आहेत, वेगवेगळे पाणी अडवण्याचे वेगवेगळे स्रोत निर्माण केले जात आहेत, परंतु सगळे स्रोत गाळाने भरतायत. ही चिंतेची बाब आहे. आणि बोलायला सोपं आहे, गाळमुक्त धरण करणं बोलायला सोपं आहे पण कृतीत अवघड आहे. कारण जी वाहून गेलेली माती इतकी तुम्ही वाहून आणू शकत नाही. आणि ती जी थांबवायला कमी खर्च लागतोय, ती जागेवर थांबवायला कमी खर्च लागतोय, एवढा तो बाहेर उचलून गाळ बाहेर काढायला धरणातून खर्च लागतोय. त्यामुळे याचा गांभीर्याने विचार होणं गरजेचं आहे. मी काही त्या विषयातला तज्ज्ञ नाही, परंतु हा जो आमचा 40 वर्षाचा माझा प्रवास आहे शेतीतला, तर या गोष्टी तुम्हाला इच्छेने म्हणा किंवा निरिच्छेने म्हणा तुम्हाला भविष्यात स्वीकाराव्या लागतील. जेवढी जमीन आच्छादित राहील तेवढं आपली शेती टिकेल. अगदी बरोबर. खरं तर काका तुमच्या या सगळ्या अनुभवाचा जो भाग आहे तो आपल्या चर्चेमध्ये अधिक पुढे खुलून येणारच आहे. त्याच्या बऱ्याचशा गोष्टी आम्हाला समजणार पण आहेत. आत्ता स्टुडिओमध्ये माझ्यासोबत खरं तर देवगाव या गावचे सरपंच पण आहेत, जे उपक्रमशील शेतकरी पण आहेत. सर, मला तुम्हाला विचारायचं आहे की खरं तर आपण गावचे सरपंच आहात म्हणजे गावचे प्रथम नागरिक आहात. दुसरं, तिथील सगळी प्रशासकीय यंत्रणा ही आपण सांभाळत आहात. तर गावाच्या बाबतीमध्ये आणि त्यातल्या त्यात आपण एक उपक्रमशील शेतकरी पण आहात, म्हणजे शेती आणि गावाचा हा सगळा कारभार सांभाळणं या दृष्टीने. आधी तर आपण सरपंच झालात, तर त्याबद्दल आपण काय गावासाठी केलं पाहिजे किंवा शेती या विषयाला धरून आपण पुढे आणखी काय करू शकतो या दृष्टीने आपण काय सांगाल? सर्वप्रथम देवगिरी वाहिनीच्या सर्व श्रोत्यांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 2022 डिसेंबर रोजी मी सरपंच म्हणून निवडून आलो. निवडून आल्यानंतर प्रत्येक सरपंच किंवा जो प्रत्येक गावाचा होणारा सरपंच आहे त्यांची इच्छा असते की मी गावाचा विकास करावा. परंतु विकास करत असताना गावकऱ्यांचे साथ मिळणं गरजेचं असते, बरोबर, मार्गदर्शन मिळणं गरजेचं असतं. आणि शासनाच्या सुद्धा योजना आलेल्या असतात, ते राबवणे सुद्धा गरजेचं असतं आणि राबवण्यासाठी अनुभव पण महत्त्वाचा असतो. अगदी बरोबर. तर काम सुरू करत असताना अगोदर सगळे राजकीय विरोध सोडून एकत्र येऊन कामाला सुरुवात केली. मोठ्यांचे मार्गदर्शन मिळाले, ज्यांना अनुभव आहे त्या अनुभवातून त्यांनी मार्गदर्शन केले. आणि जे सहकारी मित्र आहेत किंवा आमचे जे ग्रामपंचायत कर्मचारी असेल किंवा ग्रामपंचायतचे सदस्य वगैरे सगळे असतील, काहींना अनुभव होता काहींना नव्हता, त्यांनी सर्वांनी सहकार्य करत कामं कसे करायचे काय करायचे या पद्धतीनं सर्वांनी सहकार्य केलं. बरोबर. आणि गावात योजना राबवत असताना गावकऱ्यांनी सुद्धा तेवढंच सहकार्य केलं आणि योजना राबवण्यात स्वतः सहभागी झाली. त्यानंतर आम्ही गावामध्ये आता आमच्या अगोदर प्युअर ब्लॉकचे कामं काही झालेले होते आणि नंतर पण चालू होते. तर प्युअर ब्लॉक आमच्या गावामध्ये 100% झाल्यानंतर आम्ही काही सिमेंट रस्ते केले. परत शेतीत जाण्यासाठी रस्ते नव्हते. अगोदर 2-3 किलोमीटर रस्ते झाले होते. नंतर त्यामध्ये परत जसे जसे शेतकऱ्यांची मागणी झाली त्या पद्धतीने आम्ही शेतीला जाण्यासाठी रस्ते उपलब्ध करत गेलो. आणि त्यामध्ये शेतकऱ्यांना सुद्धा त्या इन्व्हॉल्व केलं. म्हणजे ज्यांच्या शेतात जाण्यासाठी रस्ता लागत होता त्या शेतकऱ्यांना त्या रस्त्यावर काम दिलं. म्हणजे त्यांना रोजगार पण उपलब्ध झाला, रस्ता पण झाला. बरोबर. त्यामुळे त्यांचे पण त्या लोकांना योजना दिसत गेल्या, त्या पद्धतीने लोक त्यात काम करत गेले. अगदी बरोबर. त्यानंतर वैयक्तिकमध्ये मग आमचे रेशीमचे अगोदर काम चालू होते 5-6 वर्षापासून, पण त्यावेळेस जास्त शेतकरी नव्हते. परंतु आता ह्या 2-3 वर्षामध्ये उत्पन्न जास्त दिसत गेलं. तर उत्पन्नाच्या माध्यमातून जवळपास आमचे रेशीमचे 200 एकरच्या आसपास लागवड झालेली. बरं. आणि तुम्ही पण एक चांगले रेशीमचं उत्पादन घेणारेच एक शेतकरी आहात. मी पण एक रेशीमचाच शेतकरी आहे. आणि माझ्याबरोबर आमचे रोजगार सेवक असतील किंवा आमचे ग्रामपंचायतचे सदस्य असतील, हे सर्वांनीच या रेशीममध्ये
सहभाग घेतला आणि ज्याच्या त्याच्या शेतामध्ये सर्वजण काम करत आहेत आणि चांगल्यापैकी उत्पन्न पण घेत आहेत बर आणि यातून गावात रोजगार पण उपलब्ध झाला आणि ज्यांना शेती नाही किंवा रोजगार नाही त्यांना पण त्या माध्यमातून रोजगार उपलब्ध झाला. नक्कीच. खरं तर म्हणजे आपण जे आत्तापर्यंत सगळी कामं सांगितली आणि त्यातल्या त्यात मुख्यत्वे करून तुम्ही जे गावात केलेली जी रस्त्यांची कामं आहेत किंवा पांदन रस्ते जी होती तर त्याला तुम्ही त्याचं सिमेंटीकरण कॉन्क्रिटीकरण त्याचं झालं आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना तिथपर्यंत मग दळणवळणाचं साधन नेता आलं आणि त्यातून तो जो काही भाग आहे म्हणजे शेतात निर्माण होणारं उत्पन्न हे प्रत्यक्ष थेट बाजारापर्यंत पोहोचवण्याची जी सुविधा निर्माण होते ती या दळणवळणाच्या सगळ्या साधनांमुळे चांगली रस्ते याच्यामुळे पण होत असते. आणि आपण काही योजनांचा पण इथे उल्लेख केलेला आहे. आपल्यामध्ये खरं तर आता स्टुडिओमध्ये यात आपल्या गावचे ग्राम रोजगार सेवक मदन संतोष बोंद्रे सर पण आहेत. तर आपलंही स्वागत आहे स्टुडिओमध्ये. प्रथमतः मला असं विचारायचं आहे की आपणही रेशीम शेती करतात आणि दुसरं म्हणजे आपण रोजगार सेवक पण आहात गावामध्ये, तर हे कशा पद्धतीनं सगळं काम चालतं आणि रोजगार सेवकाची नेमकी भूमिका ही गावामध्ये काय असते या संदर्भात आम्हाला थोडी माहिती सांगा. सर्वप्रथम सर्व देवगिरी रेडिओ FM श्रोत्यांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. सर, तुम्ही प्रश्न केला की ग्राम रोजगार सेवकांचं कार्य काय किंवा काम काय. आता रोजगार हमी योजना म्हणजे शासनाची अशी आहे की या ठिकाणी जे पाऊस काळा संपल्यानंतर डिसेंबरनंतर काम राहत नाही गावामध्ये आणि त्याच्यानंतर स्थलांतरित होतं. म्हणून शासनाने या योजनेला 100 दिवस एका कुटुंबाला एका जॉब कार्डला 100 दिवस रोजगार पुरवण्याचं हमी दिलेली. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना. आणि त्याच्या पुढे जाऊन राज्य शासनाने 365 दिवस आम्ही तुम्हाला काम देऊ शकतो जर तुम्हाला आवश्यकता असेल तर. अशा या योजना म्हणण्यापेक्षा ते कायदा आहे. 2005 साली केंद्र शासनाने तो कायदाच केलेला आहे. आणि या कायद्याचं काम असं आहे की गावातल्या लोकांनी जर कामाची मागणी केली तर त्याला 15 दिवसाच्या आतमध्ये काम पुरवण्याची जबाबदारी ही ग्रामपंचायतची किंवा संबंधित यंत्रणेची असते. मग त्यामध्ये ग्राम रोजगार सेवकाचा रोल हा प्रत्यक्ष कामावर जाऊन हाजऱ्या घेणे, त्यांचे नमून नंबर 4 भरून घेणे, काम मागणी अर्ज भरून घेणे, त्यांना काम मोजून देणे, इंजिनियर किंवा संबंधित तांत्रिक सहाय्यक आल्यानंतर त्यांना मोजमापासाठी मदत करणे, ते मस्टर रोल भरल्याच्या नंतर त्याच्यावर मजुराच्या सह्या घेणे, ते मस्टर रोल पंचायत समितीला मजुराच्या पेमेंटसाठी ते 15 दिवसाच्या आत ते पेमेंट पण झालं पाहिजे त्या मजुराचं, त्याच्यासाठी पंचायत समितीला किंवा संबंधित जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेला ते सादर करणे, या अशा प्रकारचा रोल आहे. आता शासनाच्या वैयक्तिक आणि सार्वजनिक अशा 2 याच्या योजना असतात. वैयक्तिक पण लोक म्हणजे जे लाभार्थी आहेत त्याचा लाभ घेऊ शकतात आणि सार्वजनिक आहे तो पण लाभ. आता तो जो पार्ट आहे तो ग्रामसभेचा येतो की ग्रामसभेने कोणत्या कामाची डिमांड केली किंवा मागणी केली तर त्याचे अध्यक्ष सरपंच असतात. आता जसे की आमच्याकडे दादा बोलले ग्लोबल वॉर्मिंग, आता हा एक विषय होता. आमच्याकडे जवळपास 100 एकर गायरान जमीन आहे डोंगराळ भागामध्ये. तर आम्ही आता गेल्या वर्षीच्या मागच्या 26 जानेवारीच्या ग्रामसभेला आम्ही बांबू लागवड हा विषय घेतलेला आणि त्याच्या माध्यमातून जवळपास 22,000 बांबूची रोपं आता जस्ट रनिंगमध्ये आहे. आम्ही 22,000 बांबू लागवड करतोय. ते सार्वजनिक ठिकाणी झाली. त्याच्यानंतर वैयक्तिक लोकांनी मोहगनी वृक्ष लागवड जी आहे जवळपास आम्ही ते पण एक 50,000 झाडं लावलेली आहेत. आज 3 ते 4 वर्ष त्याला पूर्ण होत आहेत. मग त्या लावलेल्या झाडाच्या माध्यमातून त्या शेतकऱ्याला रोजगार पण मिळाला. आणि आपलं जे दादा बोलले ग्लोबल वॉर्मिंगसाठी तर थोडंफार ते कुठं ना कुठं तरी पर्यावरणाच्या संरक्षणासाठी म्हणून आपण पर्यावरणाच्या पण त्या ठिकाणी लागला. हो. मग आता रेशीम शेतीच्या माध्यमातून जवळपास 200 एकर सरपंच बोलले त्या हिशोबाने 200 एकर आमच्याकडे रेशीमची शेती केली जाते. त्याला सुद्धा शासनाचं या रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून अनुदान किंवा त्या कामाचा मोबदला मिळतो. शासनाने
जो ज्याची आर्थिक परिस्थिती चांगली नाही आहे अशा शेतकऱ्यासाठी ह्या योजना दिलेल्या आहेत. आता रेशीम शेती करणं म्हणजे त्यांचं जे शेड बांधण्यासाठी आहे, कमीत कमी त्याला 1 ते 1.5 लाख रुपये लागतात. बरं. शासन त्याला सुद्धा पैसे देत आहे किंवा त्या अंदाजपत्रकामध्ये त्याची तरतूद केली त्याला किती पैसे म्हणून. म्हणजे शासन शेतकऱ्यापर्यंत खूप पॉझिटिव्ह पोहोचलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून आज गावखेड्यामध्ये विकास होतोय. बरोबर. एक आदर्श गाव होतंय, आदर्श महाराष्ट्र होतोय आणि आदर्श देश पण बनू लागलेला आहे. खरं तर जसं तुम्ही जी माहिती सांगितली की साधारण 200 एकर शेती ही रेशीम शेतीच्या खाली आलेली आहे आणि रेशीमचं उत्पन्न आता त्या ठिकाणी निर्माण होतं आहे. तर मग हे सगळं रेशीम जे त्या ठिकाणी निघतं तर त्याच्यासाठीचा जो बाजार आहे त्यासाठी जो लागतो तर त्याच्या संदर्भातला आपण काही सर्वेक्षण केलं आहे का की त्याचं चांगल्या प्रकारचं त्याला भाव मिळणं वगैरे असा सगळा भाग हा कसा असतो म्हणजे त्याचा? 2018ला आमच्याकडे पहिला शेतकरी रेशीम शेतकरी तयार झाला 2018ला. आज कसं आहे, हा सूर्यन हा जयद्रथ. नवीन पिढीला काय की बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल, ह्या उक्तीने नवीन पिढी चालते. त्यांची काही चूक नाही कारण ते एका क्लिकवर आहेत. 2018ला 40 शेतकऱ्यांची नावं, प्रत्यक्ष जेव्हा लागवड करायची तेव्हा 1 शेतकरी. थोडासा हा विपर्यास होता, विरोधाभासच म्हणा. बरोबर. की 40च्या अगेन्स्ट 1 म्हणजे ते पर्सेंटेज मध्ये सुद्धा कुठं बसत नाही. परंतु म्हणजे मी जसं म्हणलं बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल, त्या उक्तीने त्या शेतकऱ्याचं उत्पन्न जेव्हा पाहिलं लोकांनी तर हळूहळू हळूहळू अनुकरण करत गेले. आज माझ्या गावाचं भाग्य असं आहे की सगळे रेशीम शेतकरी एक मोजके सोडले तर 40च्या आतले. ही फार आजच्या ज्या युवा पिढीसाठी फार मोठी सुखद घटना आहे. बरोबर. की जी एकीकडे आपल्याकडे किंवा युवक शेत्या करत नाहीत, त्यांना गावात काम करायला नको, पण याचा विरोधाभास. यात मुख्य म्हणजे तुम्ही योजना कशी राबवायची, की सकारात्मक दृष्टीने जर तुम्ही काही योजना राबवली तर त्याचा परिणाम काय दृश्य दिसतो. हे माझं गाव आहे. खरं तर ह्या प्रशासनातली रोजगार हमी योजना ही सर्वात बदनाम योजना आहे. कोणताच अधिकारी सहजासहजी रोजगार हमी योजनेचं काम करायला तयार होत नाही. पण जी सकारात्मकता निर्माण झाली, हे नवीन पिढी 40च्या आतले जे युवक त्यांना थोडंसं प्रॉपर गायडन्स मिळाला. आम्ही जे ज्येष्ठ आहोत, आता मी एक त्यांचा समन्वयक म्हणून काम करतो. मी तर काही रेशीम शेतकरी नाही, पण बाकी 25 वर्षापासून आम्ही एक जय जवान जय किसान शेतकरी मंडळ आहे. नवीन तंत्रज्ञान विद्यापीठाचा असेल, कृषी विभागाचा असेल किंवा अनेक दुसऱ्या विभागांचा असेल, हे सगळं गावपर्यंत पोहोचवायचं. विरोध 100% असतो, आम्ही त्याला भ्यायलो नाहीत, कारण गेल्या 25 वर्षापासून आम्ही त्या लेबल खाली काम करतो. पण जेव्हा तुम्ही दृश्य परिणाम दाखवता किंवा हा सूर्य नाही तर हा जयद्रथ दोन्हीपैकी दाखव, म्हणजे रेशीम मोसंबीचे झाडं काढून आमचा परिसर तसा मोसंबीला प्रसिद्ध परिसर, परंतु 2012च्या दुष्काळानंतर त्याला उतरती कळा लागली आणि आमच्या गावाने त्याचं म्हणजे इन कॅश केलं म्हणतात की त्याचं पटकन त्या सिस्टीम मधून बाजूला पडून रेशीम शेतीकडे वळले आणि एक आदर्श गाव म्हणून आम्ही तयार झाले. आणि आजच्या परिस्थितीमध्ये सर आमच्याकडे काही शेतकरी जसा आपला प्रशासनातला क्लास 1 अधिकारी असतो किंवा ज्याला लाखाच्या आसपास पगार असतो, तसे माझ्या गावामध्ये आम्ही 1-2-3 शेतकरी तयार केलेत की जे क्लास 1 शेतकरी म्हणून आम्ही त्यांना संबोधतो आणि ते गावाचे मार्गदर्शक झाले बाकी रेशीम. आणि तेही कोणताही मोबदला न घेता नवीन जे शेतकरी शेती करतायत रेशीम त्याच्याकडे लोक जाऊन त्यांना मार्गदर्शन करून असं करा तसं करा, त्यांच्या परीने स्वतः भेट देऊन, नाही तर आता हे स्मार्टफोन आलेत, ह्या माध्यमांचा वापर, व्हिडिओ कॉलिंग, यातून छान आणि एक आदर्श ग्रुप तयार झालाय. आणि जो आज आमची जी युवा पिढी बदनाम आहे की आज आमच्यासारखे जे ज्येष्ठ नागरिक आहेत 50शी ओलांडला आणि आमच्या प्रत्येकाच्या तोंडात त्याला पोट्टे काही करत नाही, यांना शेती करायला नको. पण आज अशी परिस्थिती आहे की आम्ही ज्येष्ठांनी जर त्यांच्या पुढे काहीतरी पोटेन्शियल काहीतरी त्यांना द्या तुम्ही सकारात्मक,
तर ते नक्कीच त्याचं संधीचं सोनं करतील. फक्त आम्ही म्हणतोय म्हणून करा हे असं म्हणणं आम्ही बंद करायला पाहिजे. आता हा आमचा ज्येष्ठांचा रोल थोडा बदलायला पाहिजे. ठीक आहे, मार्गदर्शक आहात तिथपर्यंत ठीक आहे, पण हे पुढच्या 21व्या शतकातले मुलं आहेत, हे एका क्लिकवर बघतात आणि आम्हाला लँडलाईनचा फोन उचलायचं तर भीती वाटायची, एवढा बदल आहे. तर असं माझं म्हणणं आहे की आज जी प्रशासनाबद्दल सर्वसामान्य लोकांच्यात जी नकारात्मकता आलेली आहे याच्यात कुठेतरी बदल झालेला पाहिजे. आम्ही नुसतंच रेशीम शेतीच नाही सर, आम्ही कृषी विभागाच्या सगळ्या योजना यशस्वीपणे आणि सक्षमपणे राबवतो. बरोबर. आणि माझं गाव 50 किलोमीटरवर आहे तालुक्यापासून, म्हणजे नॉट रिचेबल, तसं 50 किलोमीटर सहज जायसारखं नाहीये, परंतु आम्ही त्या अधिकाऱ्याला यायला भाग पाडतो. तर आज आपला जो सुज्ञ नागरिक आहे, आज 77वा आपला स्वातंत्र्य दिन आहे, यात कमीत कमी आपण ही तरी शपथ घेतली पाहिजे की बाबा मी माझ्या गावासाठी काहीतरी करेल. आणि प्रशासनाकडनं आपल्याला सकारात्मकतेने आपला विकास कसा करून घेता येईल. आज मुख्य आम्ही त्यांचे दोष करण्यातच जास्त वेळ घालवतोय, तर त्यांच्यापासून फायदा कसा घ्यायचा याच्यासाठी माझं गाव एक आदर्श झालेलं आहे आणि दखलपात्र झालेलं आहे. तर ह्या गोष्टीचा सुद्धा आज गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. अगदी अगदी. मला खरं तर योगेश सर आपल्याला पण एक विचारायचं, जसं काकाने आता सगळं मांडला विषय की साधारण सगळेजण जे आहेत तर आता रेशीम शेतीकडं वळालेले आहेत आणि एक नवीन ओळख आता गावची निर्माण होते, रेशीम उत्पादन करणारं गाव म्हणून. आणि आत्ता काकानं जसं सांगितलं की सगळे जे शेतकरी आहेत तर तो सगळा तरुण गट आहे, 40शीचा आतला सगळा गट आहे. खरं तर तो असा जो गट आहे तो सगळा शेतीकडे वळणं आणि अशी आधुनिक शेती त्यांनी स्वीकारणं, हा सगळा जो भाग आहे तो खऱ्या अर्थाने तो तरुणांनी त्या पद्धतीचं त्याला स्वीकारणं असा सगळा भाग आहे. बऱ्याचशा ठिकाणी मी असं बघतो की आज ग्रामीण भागामधला तरुण हा गावामध्ये आपल्याला रोजगार नाही म्हणून हा शहरात वळणारा व्यक्ती आहे. मग ते शहरात येऊन त्याला काही काम मिळेल तो करायला तयार असतो. परत ग्रामीण भागामध्ये अशी एक धारणा पण असते की गावात जर काम करू तर उत्पन्न कमी मिळेल, पैसा कमी मिळेल, रोजगाराचे पण काही कामं केले तर त्यातून मिळणारा पैसा कमी असतो. आणि तरुणांची संख्या ही गावातून आता कमी व्हायला लागलेली आहे. बऱ्याच ठिकाणी शेती करायला कोणी राहिलेलं नाही आहे. जी जुनी मंडळी आहे तीच आपली त्यांच्याकडून जेवढं होईल तेवढं शेती करत असते, पण आपल्या गावामध्ये याच्या उलट आता चित्र दिसायला लागलेलं आहे. तर या संदर्भात तुम्ही काय सांगाल? आता या रेशीम शेतीमुळे आमची काही मुलं कंपनीत होती अगोदर, कंपनीत काही एक 10-15 हजार रुपये महिन्यानं काम करायचे. बरोबर. आता त्यांनी मागच्या वर्षी रेशीम लागवड केली. लागवड केल्यानंतर आता पहिल्या वर्षी त्याचं उत्पन्नाचा स्रोत कमी असतो. बरोबर. परंतु या वर्षात आता जूनच्या पहिल्या बॅच चालू झालेत. आता त्यांना सुरुवातीलाच जेवढा त्यांना वर्षाला कंपनीतून मिळणारा पगार आहे तो एका बॅचमध्ये मिळणार आहे. बरोबर. त्याच्यामुळं ते कंपनीच्या नादी न लागता शेतीकडे वळाले आणि शेतीवर लक्ष द्यायला लागले. बरोबर. आणि त्यामुळे आईवडिलांना पण मदत झाली आणि घराचं म्हणजे उत्पन्न सुद्धा वाढलेलं आहे. नक्कीच. आणि आमचे जवळपास आता 112 शेतकरी झालेत. 112 शेतकरी या वर्षातली नवीन नोंदणी झालेली आहे. तर 112 पैकी सर्व वडिलांच्या नावानं 7-12 जरी असला तरी नोंदणी करणारे सगळे तरुण मुलं होती. बरोबर. आणि तरुण मुलांनीच यात नोंदणी केल्यामुळं गावाला शेतीकडे सर्व कल मुलांचाच आहे. वडील फक्त मार्गदर्शकाचीच भूमिका पार पडत आहेत. पण आता मुलं म्हणजे आमच्या गावात म्हणजे सध्या तरी गावात मुलं दिसत नाही. बरोबर. दिवसभर कोणी फिरणारे दिसत नाही. आणि सायंकाळी संध्याकाळी चर्चा करण्यासाठी एक रेशीम कट्टा म्हणून आमचं एक ग्रुप असतो. संध्याकाळी सर्वजण चर्चा करतात. अच्छा. आणि रेशीम शेडवर कोणी कोणाच्या दिवसभर जात नाही, कारण याचा आजार त्याच्यावर काही त्याचा परिणाम होऊ नये त्यामुळे. आणि 2-3 आमचे जुने शेतकरी आहेत, रेशीम तज्ज्ञ म्हणतो आम्ही त्यांना, आमच्या गावचे रेशीम रत्न, ते सर्व फोनवर मार्गदर्शन करतात. आणि जर काही अडचणच निर्माण झाली तर ते स्वतः जाऊन शेडवर व्हिजिट करतात. कुठलाही मोबदला नाही, कुठलं काही नाही. बरोबर. या पद्धतीने चालू आहे. म्हणजे आत्ता तुम्ही जे बोलले की गावात आत्ता तरुण नसतो
म्हणजे तो एकतर आता दोन त्याचे अर्थ असतात की गावात तरुण नाही म्हणजे तो एक तर शहरात गेलेला आहे कामं करण्यासाठी. दुसरं आता तुम्ही जसं म्हटलं की रेशीम शेती जी आपल्याकडे आता ते मोठ्या पद्धतीने स्वीकारलेली आहे शेतकऱ्यांनी, तर तो शेतामध्ये आता रेशीम शेती करतो आहे, असा सगळा भाग आहे. दुसरं तुम्ही सांगितलं की त्याला कंपनीत काम करावं जायचं, परंतु तिथे स्थानिक ठिकाणी रोजगार निर्माण झाला. मला तुम्हाला विचारायचं आहे की आत्ता हा जो सगळा तरुण वर्ग आहे तर त्यांच्यासाठी निर्माण होणारा रोजगार म्हणजे एकतर तो त्याच्या शेतीत राबतोय तो एक भाग आहे, तर त्याला त्याचा पण मोबदला मिळतो का? आणि मग जे तरुण ज्यांचे शेतीविहीन आहे, भूमिहीन जे तरुण आहेत, तर त्यांच्यासाठी पण याच्यासाठी काही तरतूद या सगळ्या योजनेमध्ये झालेली आहे का? हो सर, त्याच्यामध्ये आता 1 एकर जर रेशीम शेती करायची तर त्या शेतकऱ्याला तिथं शासनाच्या अंदाजपत्रकानुसार त्याला 4,18,000 रुपये प्रति एकरला शासनाकडून 3 वर्षासाठी अनुदान मिळतं. बरं. जे की पहिल्या वर्षासाठी तुम्हाला जमीन तयार करणे, त्याच्यानंतर रोपं लावणे, लागवड करणे, अंतर्गत मशागत करणे, खुरपणी करणे, खतं देणे, पाणी देणे, बरोबर, या सर्व ज्या बाबी आहेत त्या बाबीसाठी शासनाने त्याला मनुष्य दिवस ठरवून दिलेले आहेत. बरोबर. की उदाहरणार्थ जर समजा तुम्हाला लागवड करायची त्याच्यासाठी 15 दिवस मनुष्य दिवस जनरेट करून दिलेले आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही जो शेतकरी आहे लाभ घेतोय ते दोघंच जर असेल, आता लागवड करायची तर आपण 15 दिवस सलग नाही करू शकत, तर मग ते दोघं जण आणि ज्यांना रोजगार नाही आहे असे 2-4 लोक घेऊन त्याच्या शेतात जर गेले बरं तर त्याला शासनाचे पैसे आज 297 रुपये रोज आहे. अच्छा. हां, मग त्या शेतकऱ्याला त्याला पैसे द्यायची गरज नाही आणि तो त्याच्या शेतात काम करतो त्याला 297 येऊ राहिले आणि ते जे लागवड करायला त्याच्या शेतात गेले बरं त्यांना पण 297 येऊ राहिले. अच्छा. हां, आणि हे केल्याच्या नंतर सरपंच असं बोलले की त्याला जे उत्पन्न मिळतंय बॅचेसचं त्याच्या, तर ते त्याला प्रॉफिट आहे. बरं. आणि हे जी शासनाकडून त्याला मदत मिळालेली किंवा रोजगार मिळालेला आहे त्याच्यावर त्याचा उदरनिर्वाह किंवा दिनचर्या जे तुमचा दैनंदिन खर्च आहे बरं तो भागून जाऊ लागला. त्याच्यामुळं या शासनाच्या योजनेचा आणि उत्पन्नाचा म्हणजे त्याला इकडे उत्पन्न पण दिसू लागलं तरुणाला आमच्या गावातल्या, की तिथं 10 महिने काम 12 महिने काम केल्याच्या नंतर 1.5 लाख रुपये मिळू राहिले. बरोबर. आणि इकडं एका बॅचमध्येच 1-1.5 लाख रुपये येऊ राहिले किंवा 3 लाख रुपये एकरी आपल्याला मिळू राहिले. त्याच्यामुळं आजच्या घडीला त्या तरुण मुलाची अपेक्षा आहे की चला आपण रेशीम शेतीच करू, की रेशीम शेतीमध्ये उत्पन्न चांगलं आहे. आणि ती 1 एकर 2 एकर शेती करत असताना बाकीची पण उरलेली जी शेती आहे त्यात कापूस, बाजरी, ज्वारी जे आपले पारंपरिक पीक आहे आणि शेतकऱ्याला जे कडधान्य किंवा जे खायला लागतं वर्षभर ते पण ते करतोय. म्हणजे अगदी आता वडील थोडेसे वय झाल्याच्या नंतर कसं असतं त्यांना जास्त काम होत नाही आणि मग रेंगळत चालते शेती, आणि तरुण मुलगा तिकडे आल्याच्या नंतर शेतीला कशी उभाडी येते. बरोबर. आता तिथं म्हणजे जे प्रॉपर काम व्हायला पाहिजे शेतीतलं बरोबर ते होऊन जातं आणि 2 माणसाचा 4 माणसाचा फरक असतो. त्याच्यामुळे मनुष्यबळ शेतीत वाढल्यामुळे उत्पन्नात नक्कीच वाढ होते. म्हणून तरुण शेतकरी आज रेशीम शेतीकडं वळलेला आहे, कारण ते नगदी पीक आहे. अगदी बरोबर. खरं तर आपल्याकडे रेशीम शेती करणारे सदाशिव भाऊ गीते पण आहेत आणि तुम्ही खरं तर या प्रत्यक्ष ही शेती करत आहात आणि त्यातून बऱ्याचशा प्रमाणामध्ये आपण आता उत्पन्न पण त्याच्यातून मिळवलेलं आहे. तर आजचा जसं दादाने सांगितलं की याच्यामध्ये जे काही योजना असतात आणि त्या योजनांचा लाभ आपल्याला जो घेतो आपण, तर तो आपण कशा पद्धतीने तो घेतला, त्याच्यासाठी काय काय आपल्याला पूर्तता करावी लागते काही गोष्टींची, किंवा आपण ह्या सगळ्या गोष्टी आता करतो आहे शेतीमध्ये किंवा ही रेशीम शेती आता माझ्याकडे चालती आहे, तर याच्या संदर्भात पण काही माहिती आपल्याला ग्रामपंचायतीला किंवा स्थानिक प्रशासनाला द्यावी लागते का? या संदर्भात तुम्ही काय सांगाल? नमस्कार, माझं नाव सदाशिव गीते. मी आज 15 ऑगस्ट निमित्त FM रेडिओ यांनी मला आज इथं बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्याचा आभारी आहे. जसे तुम्ही म्हणले, आज गावातल्या योजना, समजा आम्ही एक साधारण शेतकरी आहे, या शेतकऱ्याला जर रेशीम लागवड करायची असली तर ग्रामपंचायतला आपली नोंद करावं लागते. समजा ग्रामपंचायत मार्फत घेऊ शकतो आपण, रेशीम विभागामार्फत, किंवा आता नवीन पंचायत समितीकडून सुद्धा रेशीम शेतीला जशी याची मान्यता होती रेशीम उद्योग केंद्राची, तशीच आता इकडून सुद्धा पंचायत समितीकडून रेशीम शेतीला प्रोत्साहन द्यायला लागलेत. त्याच्यामुळं आणखीन एक शेतकऱ्याला
त्याच्यात चांगला फायदा झाला. बरं. जर समजा आपण इकडून नोंदणी नाही झाली तर आपण पंचायत समितीकडून रेशीम शेती करू शकतो. मी गेल्या 5 वर्षापासून जवळपास रेशीम शेती करतो आणि त्या रेशीम शेतीत मला चांगल्या प्रकारे उत्पन्न आहे. आणि बाकी शेतीसुद्धा मी समजा जे काम शेतातच असल्यामुळे बाकी शेतीच्या कामावर सुद्धा बाजरी, गहू, कापूस, ज्वारी याच्यावर सुद्धा आमचं चांगल्यापैकी लक्ष जातं. बरं. का रेशीम शेतीला आपल्याला वावरतच राहावं लागतं जवळपास सकाळी 6 ते संध्याकाळच्या 7 पर्यंत. बरं. तर त्याच्यामुळं मग बाकी पिकावर सुद्धा लक्ष असल्यामुळे बाकी पिकं सुद्धा आपल्याला चांगले येतात आणि रेशीमचं अनुदान प्लस उत्पन्न बरं. असा शेतकऱ्याला हा दुहेरी लाभ आहेत. आणि मी 3 वर्षे चांगली रेशीम शेती केली समजा साध्या याच्यात. आणि आता 2 वर्षापासून लास्ट 18 महिन्यापासून FC1 FC2 मैको कंपनीचं करतो. तर 18 महिन्यात लास्ट मला जवळपास 15 लाख रुपये झाले. वा. हो. बरं बरं. हे इथपर्यंतचं उत्पन्न आपण याच्यामध्ये मिळवू हो, शकतो. लास्ट 18 महिन्याचे. आणि त्याच्या अगोदर जवळपास 3 वर्षात मला जवळपास 25 लाख रुपये त्या 3 वर्षात झाले आहे. अच्छा. हो. बरं. म्हणजे आपण आता ही जी रेशीम शेती करतो आहोत तर ही करण्यासाठी त्याच्यासाठी लागणारा जो अळी जी असते हो, ते अळी जी असते म्हणजे ती कुठून आपल्याला ती मिळते आणि ती अळी जिवंत राहण्यासाठी म्हणून तिच्यासाठीचं जे लागणारं वातावरण आहे ते वातावरण आणि तिची काळजी कशी घ्यावी लागते असाही काही भाग त्याच्यामध्ये असतो का? हो, 100% आणि पूर्ण म्हणजे त्या वातावरणावरच असतं. रेशीम शेती समजा करायची जर झाली आपल्याला तर ती 2 पद्धतीने करू शकतो आपण. एक घरी अंडे मागू शकतो आपण. बरं. हा, घरी जर अंडे आणून केली तर ते 100 अंडा पुंज ही 1400 रुपयाला येते. बरं. आणि आपल्याला घरी ते छोट्या रूममध्ये आपण करू शकतो. किंवा आपल्याकडे ती सुविधा नसली तर IT चॉकी सेंटर आहेत. बरं. गव्हर्नमेंट मान्यता आहे त्याला. तर त्या चॉकी सेंटरवरून सुद्धा आपण चॉकी आणू शकतो. आणि ती चॉकी आपल्याला जवळपास 4,500 रुपयात 100 पडतात. आणि त्याच्यानुसार आपण ते जर आपण चॉकी आणली तर 8 दिवस आपल्याला ते कमी लागतात. पुढचे 8 दिवस आपण समजा घरचे कामं करू शकतो. ती चॉकी आणून आपण जर शेडमध्ये टाकली तर आपल्या शेडला जसं आपण पावसाळा, उन्हाळा, हिवाळा आहे तर तिन्ही ऋतूत आपल्याला त्याला गरमट जर झालं तर त्याला पूर्ण आपल्या साईडला बारदाना असतो किंवा मध्ये कूलर असते किंवा बाकी हवेसाठी त्याला आम्ही मच्छरदाणी किंवा नेट टाकलेले आहेत. त्या वर खाली करावं लागतं. थंडीसाठी त्याला तप्पड टाकलेलं आहे. थंडी आली तर ते तप्पड खाली करावं लागतं. सगळं पूर्ण वातावरण त्याला मेंटेन केल्याच्या नंतरच रेशीम हे व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे मिळते आपल्याला. बरोबर. काका, मला खरं तर आता तुम्हाला विचारायचा भाग तो म्हणजे आता एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये रेशीम स्वीकारलेले शेतकरी आहेत. मग आता आपण रेशीम घ्यायला लागलो परंतु तो त्याच्यासाठीचं असलेलं मार्केट याचा अभ्यास आणि दुसरं या रेशीमचा काही प्रकार असतात का याच्यामध्ये? काय एकाच प्रकारचं रेशीम हे सगळे शेतकरी घेतात उत्पन्न? आता एक आहे की महाराष्ट्र शासनाचा जो रेशीम विभाग आहे यांच्या माध्यमातून यांचं कंट्रोल त्याच्यावरती जालना कृषी उत्पन्न बाजार समिती, बीड कृषी उत्पन्न बाजार समिती ह्या ठिकाणी त्यांनी कोष खरेदीचे मार्केट केले. तिथे व्यापारी खरेदी करण्यासाठी येतात. शेतकऱ्यांनी जे कोष निर्मिती केली ती त्यांनी घेऊन जायची. तिथे ॲज पर ग्रेड वेगवेगळे प्रतवारीनुसार त्याची ती खरेदी केली जाते. आणि हा सगळा व्यवहार ट्रान्सपरंट आहे. म्हणजे पेमेंट सुद्धा तुम्हाला पणन मंडळातर्फे येतं. त्याच्यात व्यापाऱ्याचा काही रोल नसतो. त्यामुळे हा रेशीम हा असा आहे की याला 100% शासनाचा सपोर्ट आहे. म्हणजे त्यात भीती असं काही नाही राहिलेलं. आणि यात दुसरा विषय असा आहे, रेशीम शेती का करायची. सध्या जो चर्चेचा विषय आहे निसर्गाचा समतोल, रेशीम शेती ही पर्यावरणपूरक आहे. हिला रासायनिक औषधं चालत नाही. खताचा अगदी माफक वापर खताचा अगदी माफक वापर केला जातो. त्यामुळे जमिनीचा पोत जो अतिरसायनामुळे किंवा उत्पन्नाच्या स्पर्धेत आज काय होतंय की आम्ही उत्पन्नाच्या स्पर्धेत पळतोय त्यात आमची दमछाक होती, ती रेशीम शेतीत होत नाही. आणि रेशीम शेतीचा एक फायदा असा आहे की आज आमचं जे पीक आहे हंगामी पीक असलं तर 3 महिन्याचं असतं आणि बहुवार्षिक म्हणजे बहुवार्षिक असेल तर ते 12 महिन्याचं म्हणजे फळपिकं असतील त्याच्यात किंवा ज्वारी, कापूस ही जे हंगामी म्हणजे 6 महिन्याची 3 महिन्याची. यात जर नुकसान झालं तर तुमचं वर्ष वाया जातं. पण रेशीम शेतीत हा फायदा आहे, तुमची जर एक बॅच जर फेल गेली तर ती कव्हर तुम्ही दुसऱ्या बॅच मध्ये करू शकता. हा सर्वात मोठा फायदा आहे. आज जर माझी मोसंबीची बाग आहे किंवा डाळिंबाची बाग आहे किंवा कापूस तुरी आहेत, ही जर पिकं माझे गेले तर त्याला रिकव्हर नाही.
त्याला रिकवर करता येत नाही. तर रेशीम शेती म्हणजे हा एवढा मोठा फायदा आहे की जरी ठीक आहे ह्या बॅचमध्ये फेल गेलं तरी त्याला आपण पुढच्या बॅचमध्ये कव्हर करता येईल. हा फार मोठा आहे. आणि मुख्य म्हणजे पर्यावरणपूरक आहे. पर्यावरणपूरक असल्यामुळे जमिनीचा ऱ्हास होणं थांबलेला आहे. आणि काय झालंय याच्याबरोबर रेशीम शेतीबरोबर शेळीपालन सुरू झालंय. ज्याच्यापाशी एकरभर आहे त्याने एखाद 2 शेळ्या, त्या खालची जी पाला फूट निघते त्याच्यावर त्याचा फायदा घेता येतो. आणि यात कसं आहे, मुख्य म्हणजे तू आणि ती, तू ती म्हणजे रेशीमसाठी जे झाड लागतं त्या झाडाला मलबेरी इंग्लिशमध्ये म्हणतात आणि आपल्या मराठी भाषेत तू आणि ती. तर याच्यात रोलच तू आणि तीच आहे. म्हणजे बाकी पिकांसारखं नाही. बाकी पिकांच्यात आम्ही सांगतो आमच्या घरवालीला, अरे ते तेवढं मजूर पहा बरं, तुम्ही ते तेवढं करून घ्या. याच्यात ते सांगायचं काही कामच नाही. तू पाला कापून दे, मी पाला टाकते. म्हणजे जो सक्षमपणे जो तू तिचा रोल आहे हा महत्वपूर्ण. म्हणजे इथे परत महिलांना प्राधान्य आलं. म्हणजे पुरुषाच्या बरोबर मान सन्मान या रेशीम शेतीत आला. हेही महत्वाचं आहे. आणि थोडंसं रेशीम शेतीत आता पुढच्या दृष्टीने युवकांना नवीन नवीन संधी आहेत. जो रेशीम कोश निर्माण होतो त्याच्यापासून धागा निर्मिती सुद्धा केंद्र चालू करू शकतात छोट्या प्रमाणावर. आज धागा निर्मिती केलं म्हणजे ते व्हॅल्यू ॲडिशन होते. म्हणजे कोशापेक्षा जास्त पैसे धाग्यात मिळतील. यासाठी शासनाच्या शेतकरी उत्पादक ज्या कंपन्या आहेत, हजारो शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत, यांना त्याच्यात काम करायला भरपूर मोठा वाव आहे. आणि ही कशी गोष्ट आहे, पूर्ण आज जो कपडा आहे, आज फक्त रेशीम हाच कपडा 100% सेंद्रिय आहे. आज कापसापासून जे सूत केलं जातं यात तरी काही रसायनाचा वापर करून तो आपण कापूस निर्मितो. रेशीम असं आहे की हे पुरे पर्यावरणपूर्वक आहे आणि जागतिक पातळीवर याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. आणि ही गोष्ट लक्षात घेऊन रोजगार हमी योजना असेल किंवा राज्य रेशीम विभाग असेल, यांनी ह्या गोष्टीचं संधीचं सोनं करायला सुरुवात केलेली आहे. की जे आम्ही लोक प्रशासन काही करत नाही, योजनेतून काही मिळत नाही. आज सर्वसामान्य तुम्ही कोणत्याही गावात गेलात तर हाच असतो डायलॉग. परंतु संधीचं सोनं कसं करायचं हे आता आपल्यावर अवलंबून आहे. आणि आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मी सगळ्या माझ्या युवा शेतकरी मित्रांना, कारण मी ज्येष्ठ आहे, 60 वर्ष पूर्ण झालेले आहेत, युवा शेतकरी मित्र, ठीक आहे तुम्ही रेशीम शेतीच करा असा आमचा आग्रह नाही, पण ज्याच्यातून 2 रुपये मिळतील आणि तुम्ही योजनांचा सकारात्मक दृष्टीने विचार करा, त्याच्याकडे दृष्टिकोन बदला आणि योजना फायदा घ्या. योजना हे आपल्यासाठी बनवलेल्या आहेत आणि त्या सगळ्या संविधानाने बनवलेल्या आहेत. ते काय कोणी मी आज पंतप्रधान राहिलो काय उद्या दुसरे राहिले काय त्यात बदल होणार नाही. जास्तीत जास्त संधीचं सोनं करणं आज महाराष्ट्रातल्या युवकांना गरज आहे. नुसतं तुम्ही ग्लोबल वॉर्मिंग, निसर्गाचा समतोल ढासळलाय ह्या चर्चा आणि त्याच्यावर सेमिनार करून काही उपयोग नाही. तुम्हाला कृतीत बदल करणं गरजेचं आहे. आणि बाकी शेतीबरोबर जर तुमची रेशीम शेती किंवा कोणती तुम्हाला जी पटत असेल ती करा. कुठेतरी तुम्हाला वार्षिक म्हणजे हे उत्पन्न हे म्हणजे आलंच पाहिजे अशी काही भागात शेती करा. आणि दुसऱ्या भागात आपल्या पारंपरिक पद्धतीची शेती चालू राहू द्या. आपला पारंपरिक शेतीला विरोध नाहीये, तीही टिकली पाहिजे. आज दुर्दैव आहे की ती टिकवण्यासाठी शासन प्रयत्न करतंय. आज मिलेट्स म्हणजे आज सगळं आपला जीवनाचा आधार आहे. जी मिलेट्सवर एवढी मोठी चर्चा चालू आहे ती टिकवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत, पण त्याच्यात पाहिजे तेवढा शेतकरी इन्व्हॉल्व्ह होत नाही. दुर्दैव आहे. कारण काय होतंय की आज आम्ही झटपट चटमंगनी पटब्या ह्या मागणीच्या अशा ह्या पद्धतीने आम्हाला आज काम केलं म्हणजे उद्या पैसे मिळाले पाहिजे. नाही, ही संस्कृती आहे. शेती ही संस्कृती आहे. हे उत्पन्न जरी साधन असलं तरी ते मशीन नाही हे लक्षात ठेवायला पाहिजे. आजकाल जे 1 क्लिक वाले म्हणतात काय 3 महिने काम करायचं आणि 3 महिन्याने उत्पन्न घ्यायचं, पण ही संस्कृती आहे. आणि ह्या पद्धतीने तुम्ही जर जगलात तर तुम्ही नक्कीच पर्यावरणपूरक जगाल आणि तुमचं भावी आयुष्य उज्ज्वल होईल. आणि आज जो चाललंय की 50च्या वर आयुष्यमान कमी होत चाललंय, तर ह्याकडे आपल्याला जर बारकाईने लक्ष करायचं असेल
किंवा बा अनेक रोगराई निसर्ग शेतीतल्या अतिवापरामुळे काही गोष्टीमुळे होत आहेत, असं आरोप प्रत्यारोप चालू आहे. ही नुसती चर्चा करून उपयोग नाही. आणि शेती नसणाऱ्यांनी सुद्धा माझं म्हणणं आहे की एखाद्या ठिकाणी हॉटेलमध्ये तुम्ही टुरिझमला जाता तर आम्ही तुम्हाला बिन पैशाचं टुरिझम घडवतो. शहरी लोकांनी आमच्या ग्रामीण भागात या, मी माझा नंबर देतो, आमच्याकडे या, तुम्ही स्वतः रेशीम शेतीत इन्व्हॉल्व्ह व्हा आणि तो आनंद लुटा. की जसं आपण जे जन्माला मूल घालतो तसंच आम्ही ते करतोय. रेशमाची आळी पासून त्याचा धागा आणि कपडा ही एवढी मोठी जी काम करतोय याचा तुम्ही लाभ घ्या. आणि रेशीम मध्ये अॅग्रो टुरिझम म्हणून या, त्या बदल्यात आम्हाला आपल्याकडनं काही अपेक्षा नाही, परंतु हा आनंद लुटा आणि खरोखर शेतकऱ्याला काय काम असतं हे अनुभवा. कारण आजकाल दिवाणखान्यातून, शहरी दिवाणखान्यातून गप्पा चालतात, शेतकऱ्यांना कितीही योजना दिल्या तरी पुरत नाहीत. पण आज वास्तव असं आहे, तुम्ही या, तुम्ही जगा आणि तिथल्या मूलभूत सुविधांची काय परिस्थिती आहे त्या तशाही परिस्थितीत जर शेतकरी तिथं राहतोय तर त्याचा गांभीर्याने अनुभव घ्या. माझं तर ओपन चॅलेंज आहे लोकांना, या, आम्ही तुम्हाला दाखवतो, आम्ही शिकवतो, पण याचा आनंद घ्या. आज हजारो रुपये, लाखो रुपये घालून हॉटेलमध्ये जाणे की जिथं पर्यावरणाच्या विरोधात आपण सगळं करतोय. आज शहरातला 50% नागरिक अति एसीच्या नादाला लागून अपंग होत चाललेला आहे. पण त्या मुक्त हवेत या, आनंद घ्या, आमच्या बरोबरही आनंदी राहा आणि याचा फायदा घ्या. म्हणजे उगीच तो पाऊ केला जातो आणि शेतकरी बदनाम होतोय. सर, शेतकरी बदनाम होतोय. ते योजनेची आकडेवारी येते की सगळ्यांना वाटतं की सगळं फुकट असून, पण या, अनुभव घ्या. ही जीवन जगण्याची, शेती ही जीवन जगण्याची संस्कृती आहे, ही गप्पा मारण्याची संस्कृती नाही. ही मी काही खूप मोठा विचारवंत नाही, मी एक सामान्य शेतकरी आहे. हे माझं आज स्वातंत्र्य दिनानिमित्त आज माझा अपील आहे. मी माझा नंबर सांगतो, कोणी इच्छुक जर शहरी लोक असतील तर त्यांनी जरूर या, आनंदाचा लाभ घ्या, मोफत आनंदाचा. माझा मोबाईल नंबर आहे 9850509692. हा 24 तास चालू असतो. केव्हाही संवाद करा, आनंद घ्या. आपण एकमेक आनंदात एकत्र सहभागी होऊ. आणि हा समाजासाठी काळाची गरज आहे. आणि युवा पिढीला जर काही तुम्हाला समृद्ध करायचं असेल तर हा वारसा आपल्याला पुढे नेणं गरजेचं आहे. नक्कीच. म्हणजे आपण जे माहिती सांगितलीत का ती अतिशय योग्य अशी माहिती आहे. आणि प्रत्येकानेच ही सगळी शेती संस्कृती जी आहे ती अनुभवलीच पाहिजे आणि त्यातून आपण प्रत्येकजण गेलो पाहिजे. कारण शेती ही काही बोलण्याचा विषय नाही आहे, तर ती प्रत्यक्ष करण्याचा असा विषय आहे. अगदी बरोबर तुम्ही सांगितलं. योगेश सर, मला आपल्याला विचारायचं आहे की म्हणजे आत्ता आपण एक उल्लेख केला होता मागे आपल्या बोलण्यामध्ये की गावामध्ये एक आता तुमचा एक रेशीम कट्टा असा सगळं आपला चालतो आहे. त्यावर तुम्ही असं सांगितलं की अनुभवी जे आधीपासून रेशीम शेती करतायत त्यांचे काही अनुभव त्याच्यामध्ये सांगितले जातात. काही नवीन शेतकरी त्याच्यामध्ये असतात, त्यांनाही त्यातून काहीतरी माहिती मिळत असते. तर त्याच्यातच आणखी आता समजा काही नवीन तरुणांना अशा पद्धतीने आपण काही तयार करतो आहोत का की तुम्ही रेशीम शेतीबद्दल अधिक माहिती काढा किंवा त्या संदर्भातले अधिक अभ्यास करा आणि त्याचा उपयोग आपल्या या सगळ्या गावातल्या रेशीम शेतीला काय होऊ शकतो याच्यासाठी या दृष्टीने आपण ग्रामपंचायत म्हणून सुद्धा आपण काही करत आहोत का? आणि खरं तर तुम्ही सरपंच आहात, तरुण आहात, युवा सरपंच आहात, प्रशासकीय व्यवस्थेचं पण नेतृत्व आपण करत आहात. तर तुमच्या दृष्टिकोनातून गाव हे सगळ्या गोष्टींनी संपूर्ण झालं पाहिजे आणि गावात अधिक संपन्नता आली पाहिजे या दृष्टीने आपण काही विचार तुमच्या मनामध्ये असा काही चालू आहे त्या संदर्भात आम्हाला काहीतरी सांग. आता जे तरुण मुलं आहेत ज्यांचं समजा शिक्षण पूर्ण झालंय किंवा नोकरी शोधात आहे किंवा काही नोकरी सुटली म्हणजे नोकरीच्या याच्यातून निघून गेले, आता शेती करायची पण कशी करायची, काय करायची, तर या संदर्भात त्यांना आम्ही म्हणजे MRGS मधून भरपूर योजना आहेत. या योजनेमधून त्यांना जे आवश्यक आहे त्या पद्धतीने आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो गावात. आणि मार्गदर्शन करत असताना त्यांना योजनेचा लाभ देण्यासाठी त्यांना कुठेही पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद कुठं जाण्याची गरज पडत नाही. त्यांना फक्त एकच आहे, ज्यावेळेस ग्रामसभा असती ग्रामसभेमध्ये त्यांना कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यात त्यांनी नोंदणी करायची, ग्रामसभेमध्ये नाव नोंदवायचं आणि ग्रामसभा झाल्यानंतर त्यांना त्या योजनेचा पूर्ण लाभ आम्ही गावातच देतो. त्यांना कुठेही जाण्याची गरज पडत नाही.
त्यांना ग्रामसेवकचं काम असेल किंवा सरपंचाचं काम असेल, ग्राम रोजगार सेवकाचं काम असेल किंवा कुठल्याही प्रकारचं काम असेल तर ते गावातच होतं. बरं. आणि नवीनमध्ये आम्ही नवीन अजून या रेशीम सोडून याच्या व्यतिरिक्त काही करता येईल का याचा सुद्धा आम्ही अभ्यास करत आहे. आम्ही फिरायला जात असतो, नवीन म्हणजे अभ्यास दौरा म्हणून, असं हौसेल म्हणून नाही. आता आमचं या रेशीममुळं थोडं स्वतः माझं पण काम चालू आहे आणि सगळेच गुंतलेले असल्यामुळं आम्हाला काही सध्या आता जाता येत नाही. परंतु आम्ही नवीन करण्याचा प्रयत्न करतोय. आणि याच्यातून जसं यांनी सांगितलं की धागा निर्मिती किंवा चॉकी सेंटर किंवा याच्यातून अजून काही करता येईल त्या पद्धतीने आम्ही नक्कीच हे करणार आहे. आम्ही आता परत बांबू लागवडीचं हे केलेलं आहे, तर त्याच्यातून पण आम्हाला जे पाशा पटेल आहेत त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्याच्यातून भरपूर असे वस्तू करता येतात. तर त्याचं प्रशिक्षणसुद्धा देण्यासाठी ते तयार आहेत. फक्त आम्ही आता कुठपर्यंत पोहोचतो बघू आता. खरं तर आत्ता तुम्ही जे सांगितलं की एक अभ्यास दौरा तुम्ही सगळेजण करता, खरं तर त्याच्यासाठी एक छान शब्द आहे, देशाटन असा एक शब्द आहे. ते केल्याने अनुभव येतो असं म्हणतात. जर आपण एकाच ठिकाणी आपण सगळेजण असलो आणि तिथेच जर आपण स्वतःला शहाणा समजत म्हणत राहिलो तर आपण नक्कीच आपलं स्वतःचं नुकसान करून घेतोय असा त्यातला भाग आहे. पण आत्ताच्या येणाऱ्या सगळ्या पिढीने जसं आत्ता काकांनी आवाहन केलं की आमच्याकडे या, आम्ही रेशीम शेती कशी करतोय ते बघा, तसं आपणही बऱ्याचशा ठिकाणी नवीन नवीन प्रयोग केले जात आहेत. तर रेशीमच शेती का, आपण आणखी दुसरे जे काही आता आधुनिक शेतीकडे सगळेजण वळत आहेत, तर सगळ्याच गावांनी वेगवेगळ्या कुठल्या ना कुठल्या प्रकारचं एक उत्पन्न शेतीमध्ये घेण्याचं असं ठरवलेलं आहे. त्यातून मोठ्या प्रमाणामध्ये आज त्यातून अर्थार्जन पण शेतकरी करत आहेत. तर असं सगळा जो भाग आहे तो झाला पाहिजे आणि त्यासाठी अशा वेगवेगळ्या अभ्यास सहली काढल्या गेल्या पाहिजे. हे एक अतिशय सुंदर आपण सांगितलं. काका, मला आपल्याला खरं तर आता आपला खूप वेळ झालेला आहे, आपली चर्चा ही चाललेली आहे. मला आपल्याला एक प्रश्न शेवटचा असा विचारायचा आहे की हे जे जसं आता सरांनी सांगितलं की एक तर म्हणजे अभ्यास सहली सगळ्या करणं, शेतकऱ्यांनी सुद्धा आपल्या वेगवेगळ्या प्रयोग करत असताना बाजूच्या शेजारच्या गावात काय चाललं आहे किंवा बाहेरच्या जिल्ह्यामध्ये काय चालू आहे अशा ठिकाणी जाऊन तिथलचा अभ्यास करणं आणि त्यातून आपली शेती ही चांगली कशी निर्माण होईल त्याच्यासाठीचा प्रयत्न करत राहणं. आणि आताच्या तरुणांनी शेतीविषयक सगळा अभ्यास करणं, अभ्यास केलेला असतो पण शेतीकडे पाय शेतीत वळले पाहिजे आणि मग त्यांनी तिथे आपलं मेहनत करणं. आणि जी आपण आधी म्हणतो की आधी खूप ढोर मेहनत ज्याला म्हणतो तशी केल्या जायची, आता त्याची आवश्यकता राहिलेली नाही आहे. आधुनिकतेची त्याला जोड लावणं असं सगळं जर केलं तर एक चांगल्या प्रकारचा शेतकरी तयार होणं आणि त्याचा उपयोग हा देशाच्या प्रगतीसाठी किंवा देशाला वाढवण्यासाठी जो होणार आहे त्याच्यासाठी जे एक संकल्प आपण आज खरं तर जो कार्यक्रम ज्याच्यासाठी करतो आहोत स्वातंत्र्य दिनानिमित्त, तो पूर्ण होण्यासाठी काय केलं पाहिजे किंवा या संदर्भात तुम्ही काय सांगाल? मी जवळपास इसवी सन 2000 पासून एक जय जवान जय किसान शेतकरी मंडळ या नावाखाली युवकांना एकत्र करून आम्ही वेगवेगळे शेतीतले प्रयोग करतो. त्यात आम्हाला कृषी विद्यापीठ असतील, कृषी विभाग असेल, खाजगी उत्पादक संस्था असेल, कृषी निविष्ठांचे, यांचं आम्हाला खूप सहकार्य मिळतं. प्रामुख्याने आज अशी परिस्थिती झाली आहे की तुम्हाला तुमचं घर सोडून बाहेर गेल्याशिवाय तुम्हाला काहीच मिळणार नाही, ही आजची परिस्थिती आहे. हे वास्तव आहे, यात काही बदल होऊ शकत नाही. कारण विविध ठिकाणी विविध लोक अनेक प्रयोग करतायत, ते परिस्थितीवर मात करताय. बरोबर, परिस्थितीवर मात, याचा गांभीर्याने विचार करता आम्ही जवळपास 2005 पासून आता 17-18 वर्ष झाली त्या गोष्टीला, आम्ही दर 3 महिन्याला युवकांना एकत्र करायचं, गावातून गाडी काढायची, कुठे कृषी प्रदर्शनं असतील तिथं भेटी द्यायच्या, तिथून नवीन नवीन तंत्रज्ञान अवगत करायचं. आणि आमच्यासारख्या ज्येष्ठांनी हे काम करायला पाहिजे की बा कुठे चांगले शेतकरी आहेत, मग काय कोणती पिकं घेतात, ठीक आहे, अमुक आपलं पीक जरी नसलं तर बघायला हरकत नाही दुसरं. आम्ही असं दर 3 महिन्याला फिरायचो. थोडंसं रेशीम शेतीचं कसं सायकल दर महिन्याची असल्यामुळे तसं थोडंसं आता कमी झालंय. परंतु हा जो कन्सेप्ट आहे आमच्याकडे संध्याकाळी बसण्याचा, रोज अपडेट, रेशीम कट्टा म्हणजे रोजचे अपडेट, तुझे किती दिवस झाले, तुझ्याकडे काय रोग होता का, तुझे कोश केव्हा येणार, ही जी सकारात्मक चर्चा आहे याचा आनंद काही वेगळाच आहे. आणि तिथे प्राधान्य ज्याला त्याला देतं त्याचं मत व्यक्त करायला, त्याला मी सांगतो म्हणून नाही,
प्रत्येक जण येतो आणि तिथं बंधन नाही. आपले 10 रुपये द्यायचे, आपला चहा प्यायचा आणि नीट निघायचं. काही कोणावर बोजा नाही. ही एक संकल्पना नवीन आम्ही राबवली. कोणीच कोणाला काही करायचं नाही खर्च. आपले 10 रुपये आणायचे, 10 रुपये द्यायचे, चहा प्यायचं, नीट निघायचं. फुकट माहिती संकलित करायची, जी वाटली ती घ्यायची, नाही वाटली ती सोडून द्यायची. बरोबर. पण आजच्या परिस्थितीत ग्रामीण भागात काय झालंय, संघटन, युवकांचं संघटन होणं गरजेचं आहे. ते फार काळाची गरज आहे. कारण युवक भरकटत चाललाय. बरोबर, भरकटत. त्यांना जवळ आणणं गरजेचं आहे. यासाठी काही सामाजिक संस्था असतील, काही आमच्यासारखे ज्येष्ठ नागरिक असतील, आम्ही एकत्र येऊन त्यांच्या पुढे आपल्याला काहीतरी सकारात्मक विचार ठेवावे लागतील. जसे आज हे माझ्या बरोबरचे जे कार्यकर्ते आहेत, हे सकारात्मक विचारामुळे आम्ही त्यांना कधीच विचारत नाही तुमच्या ग्रामपंचायतमध्ये काय झालं, आम्हाला काही देणं घेणं नाही. तुमच्या रोजगार हमी योजनेत काय झालं, काही देणं घेणं नाही. तुम्ही सकारात्मक दृष्टीने काम करा, योजनेचा पाठपुरावा करा आणि योजना तुमच्यासाठीच आहे हे पहिले लक्षात ठेवा. आणि आज सर असं झालंय की लोकप्रतिनिधींकडे जेव्हा आपण जातो, काही गोष्टी आता बोलाव्या लागतात इच्छा नसताना सुद्धा, तिथे गावासाठी मागणारं कोणीच नाहीये. बरोबर. आज सगळा जो माणूस भेटायला जातो, किंवा साहेब मला विहीर पाहिजे, मला विहीर द्या, किंवा मला अमुक पाहिजे, असं पर्सनल, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. बरोबर. की गावासाठी आज तुम्ही विचार करा, तुम्ही वैयक्तिक अहो समाज जगला पाहिजे. आज गाव जगलं तर तुम्हाला किंमत आहे. आज आमच्या सरपंचांना किंमत केव्हा आहे, गावात लोक आहेत म्हणून, त्यांनी काही योजनाचा लाभ दिलाय त्यामुळे लोक थांबलेत. आज जर गावात तुम्ही काहीच नाही आणलं तर तुमचे कोण तुम्हाला विचारणार. ह्या दृष्टिकोनातून बारकाईने विचार होणं गरजेचं आहे. आणि युवकांचं संघटन होणं गरजेचं आहे. युवकांच्यात पोटेन्शियल खूप आहे, म्हणजे जबरदस्त क्षमता आहे आपल्या मराठी युवकांच्यात. पण आम्हाला ते कॅश करता येत नाही, कारण आम्ही त्या ठिकाणी लहानपण घ्यायला तयार नाही. म्हणजे आपल्याकडे ग्रामीण भागात म्हणतात की लहान्या बापाचं व्हा, काय फरक पडतोय. हा, प्रत्येकच वेळेला मी मोठा ही टीम की तुम्ही किती दिवस व्हा. आणि जिथं गरज असेल, त्यांनी नाही बोलवलं, कधी कधी जातो मी, नाही बोलवलं तर नाही बोलवलं, काय फरक पडतोय. आपण स्वतःहून जा ना, बघा ना, त्यांनाही आनंद वाटेल की स्वतःहून आले दादा. ह्या गोष्टीत आता मंथन होणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला सांगतो, ह्या स्मार्टफोन जे आहेत, हे तंत्रज्ञान आलंय, ह्या तंत्रज्ञानाला आम्हाला जगातली सगळी माहिती मिळते. आज भारतातल्या रेशीम कोषचा भाव देवगावच्या शेतकऱ्यांना मिळतोय. तुम्ही मला सांगा किती क्रांती म्हणजे काय असते यापेक्षा. आज आमचा माणूस पटकन क्लिक केलं, आज माझ्या पिकाला इतके दिवस झालेत, मला डोस पाहिजे, सांगा, सगळं रेकमेंडेशन येत आहे. आणि विविध प्रकारचे शासनाच्या यंत्रणा आहेत त्याही काम करतायत. आता काही त्यांच्या मर्यादा असतात, प्रत्येकच वेळेला आपण त्यांच्याकडनं अपेक्षा करणं चुकीचं आहे. त्या मर्यादेचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. आणि आज लोकप्रतिनिधींचा पिछा जर केला, माझं गावचं उदाहरण आहे सर, फक्त हे सगळा विकास लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळे झालेला आहे. बाकी मी सरपंच असेल, रोजगार सेवक असेल, किंवा बाकी शेतकरी, आमच्या गप्पा. जर आमच्या मागे खंबीरपणे जर लोकप्रतिनिधी जर उभे राहिले, तर देवगाव सारखे अनेक गाव निर्माण होऊ शकतील. देवगावच काय, असे हजारो देवगाव तयार होऊ शकतील. आणि असे युवक आम्ही तुम्हाला हजाराने तुमच्या स्टुडिओमध्ये तुम्ही कंटाळाल, अरे कोणत्या विषयावर आता स्टोरी करता, कोणत्या विषयावर करता. हे निर्माण होणं अवघड नाहीये. आणि ही काळाची गरज आहे. आणि कुठेतरी बदल झाला पाहिजे, आणि तो स्वीकारलाही गेला पाहिजे. कारण तंत्रज्ञान बदलत चाललंय, तुम्हाला स्वीकारणं गरजेचं आहे. मागचं धरून चालणार नाही. आणि आहे त्या परिस्थितीत बदल. आज आम्ही जर बदललो नसतो तर अक्षरशः आमच्या गावातले सगळे मुलं कामधंद्याला वाळूज MIDCत आले असते, पर्याय नव्हता. पण आम्ही मोसंबी सोडून लगेच पर्याय बदलला, त्याच्यात पर्याय बदलला, पैसे मिळायला लागले. आज माझ्याकडे 1-2 इंजिनियर आहेत मुलं, बरोबर, इथे अभियंता म्हणून काम करतात इथल्या MIDCत. ते मुलं फावल्या वेळेत इकडे ड्युटी करून फावल्या वेळेत हे करतायत रेशीम शेती. आपलं म्हणणं आहे रेशीम शेतीने अनेक पोटेन्शियल्स आहेत, अनेक शासनाच्या योजना आहेत. आणि आज जमीन वाचली तर सगळं मुख्य आजचा स्वातंत्र्य दिनाचा उद्देशच हाच आहे की बुवा तुम्हाला जमीन येणं प्रकारे तुम्ही कोणतं तंत्रज्ञान वापरताय हे सोडून द्या त्याला. म्हणजे विना नांगरणे असेल, SRT असेल, शून्य मशागत असेल, नाही तर अजून विविध नावं.
हा तो भेदभाव बाजूला करून आपल्याला आपली जमीन कशी वाचवता येईल याच्यावर फोकस होणं गरजेचं आहे. आणि मुख्य जमिनीच्या आरोग्यावर काम होणं गरजेचं आहे. नुसतं काम होऊन चालणार नाही, त्याच्यावर सकारात्मक हे युवकांना बरोबर घेऊन चर्चा होणं. जसं आम्ही पर्यावरणपूरक रेशीम शेती आणली तशी अजून विविध पिकात आणता येतील. बरोबर. आणि जागतिक पातळीवर जे काय अनेक संशोधनं चालली, राष्ट्रीय पातळीवर असतील, जागतिक, याचा आता आपण अभ्यास करायला पाहिजे. सोपं आहे तिथपर्यंत पोहोचणं. आणि तुमच्यासारखे माध्यम आमच्यासाठी संधीचं सोनं आहे. आता फक्त आम्हाला ते सोनं करता आलं पाहिजे. तुम्ही संधी देताय पण आम्हाला बोलता नाही आलं तर काय उपयोग नाही. याचा गांभीर्याने युवकांनी विचार केला पाहिजे. आणि आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपण एकच शपथ घेऊ, कोणत्याही परिस्थितीत आम्ही आमचं जमिनीचं आरोग्य सांभाळू. आणि जशी आमच्या वडिलांनी आम्हाला संपन्न जमीन दिली तशीच काळी आई आमच्या मुलांना, आमच्या नातवांना आम्ही ती तशीच संपन्न काळी आई त्यांच्याकडे त्यांच्या हातात सोपवू आणि त्यांचं भविष्य उज्ज्वल करू. आज ग्रामीण भाग जर समृद्ध झाला तर जिल्हा, राज्य, देश ही सगळी यंत्रणा त्या सगळ्या याच्यावर अवलंबून आहे. तर आज समृद्ध देश, आज खरं तर आपला महाराष्ट्र नावच आहे, मुळात महाराष्ट्र हा समृद्ध आहे. तर समृद्ध महाराष्ट्राबरोबर आपण आजच्या दिवशी देश समृद्ध करण्याची आणि जमीन वाचवण्याची शपथ घेऊया. अगदी बरोबर. खरं तर आज ही एक चांगली चर्चा आपल्या सगळ्यांची घडून आणण्यामागचा हा उद्देशच हाच होता की आपल्या येणाऱ्या पिढीने या सगळ्या गोष्टींकडे नीट पाहावं आणि जे काही आपल्याला मिळतंय त्याला अधिक त्याला भर देऊन त्याला पुढच्या पिढीला देणं हा सगळा भाग त्याच्यामधला होता. दुसरं म्हणजे की आपण बऱ्याचशा ठिकाणी वेगवेगळ्या राज्यांमध्ये शेतकऱ्यांमध्ये जी एक अलीकडच्या काळामध्ये राजकारण्यांच्या माध्यमातून जी उदासीनता आणल्या जाते आणि मग स्थानिक प्रशासन ते केंद्र शासनापर्यंत मग भांडत राहणं आणि आपल्या शेतीकडं दुर्लक्ष करत राहणं. खरं तर आपला मूळ जो स्वभाव आहे तो शेती करणे आहे. त्याच्या संदर्भातला आपण सगळं स्वीकारणं, आधुनिकता त्यामध्ये आणणं, खूप चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या आजूबाजूला घडत आहेत. तर त्याच्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहणं आणि एकूणच आपली ही जमीन चांगल्या पद्धतीने कसणं आणि एक चांगली संस्कृती आपल्याकडे कशी उभी राहील, कृषी संस्कृती ज्याला आपण म्हणू, ती करण्यासाठी शेतकरी मायबापांनी याच्याकडे लक्ष द्यावं असा सगळा हा भाग आहे. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने खरं तर हाच आपण सर्वजण संकल्प करूया